ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला, मग प्रत्यक्षात 5 मृतदेहच का सापडले? एनसीपी नेत्याला वेगळी शंका, विचारले 5 प्रश्न, म्हणतो 6वी व्यक्ती कुठं आहे? नमस्कार, मी शर्वरी पवार आणि आपण पाहताय तिचा जागर न्यूज। अजित पवार यांच्या बारामतीमध्ये विमान दुर्घटनेत मृत्यू झाल्यानं एकीकडे हळहळ व्यक्त केली जात असताना दुसरीकडे मात्र काही प्रश्न अनुत्तरित आहेत। प्रश्न विचारण्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही आता पुढे सरसावलेत। अमोल मिटकरी यांनी अखेर 5 प्रश्न विचारलेले आहेत। टाकूया एक नजर, कारण अजित पवार यांच्या मृत्यूनं सगळीकडेच हळहळ व्यक्त होत आहे आणि ह्या प्रश्नांची उत्तरं हवीतच। दरम्यान अजित पवारांच्या अकाली निधनानं अमोल मिटकरींना प्रचंड मोठा धक्का बसला असून ते अक्षरशः कोलमडलेत। या दरम्यान त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत काही प्रश्नांना वाचा फोडलेली आहे। अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला, मग प्रत्यक्षात 5 मृतदेहच का सापडले? 6वी व्यक्ती कुठे गेली? अशी विचारणा करत अमोल मिटकरी यांनी वेगळी शंका उपस्थित केली आहे। एखादाही कागदाचा तुकडा का जळालेला दिसत नाही? एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले? असेही प्रश्न त्यांनी विचारलेत। मृत्यूचे राजकारण करण्याचं पाप मी तरी करणार नाही, मात्र हे प्रश्न माझं मन विचारतंय, असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलंय। प्रश्न विचारणं म्हणजे अफवा नाही, असंही त्यांनी अखेरीस स्पष्ट केलंय। आदरणीय दादा गेले हे अजूनही कुणाचंच मन मानायला तयार नाही। काल देवगिरीवरील त्या 2 खुर्च्या बघून परत डोळे पाणावले। त्यातील पहिली खुर्ची सामान्य माणसाची, कामे वा तक्रार नीट बाजूला बसून ऐकणाऱ्या व्यक्तीची, आणि दुसरी आदरणीय दादांची। मृत्यूच्या अगोदरील दिवशी दुपारनंतर कुठलाच कार्यक्रम नव्हता। दादा याच ठिकाणी पक्षातील कार्यकर्त्यांना भेटल्याचे काल समजले। दुसऱ्या दिवशी याच खुर्चीवरून कामे आटोपून दादा बारामतीकडे निघाले। गेले 3 दिवस मनात शंकेचं काहूर आहे, प्रश्नांचा आगडोंब उसळतोय। मृत्यूचे राजकारण करण्याचं पाप मी करत नाही, मात्र हे प्रश्न मला विचारावेसे वाटतात। काय वाटतंय दर्शक हो? आपलं यावरती मत जरूर कळवा।